हॅलो एव्हरीवन. तर आम्ही आज खूप सुपर एक्साइटेड आहे कारण आम्ही जातोय कॉमिकॉन इव्हेंट अटेंड करायला बँगलोरमध्ये. येस, आणि मी लहानपणापासून खूप अॅनिमे पाहिलेत. स्टार्टिंगपासून नारुतो आणि डेथ नोट आणि आता करंटली वन पीस सगळंच चालू आहे. तर ॲनिमे म्हणजे खूप असं रिलेटेड आहे लाईफसाठी, तर खूप एक्सायटेड आहे मी. सो बघूया कसं असतं ते. पहिल्यांदाच जातोय. लेट्स सी. येस, सो लेट्स गो. तर आम्ही पोहोचलोय व्हेन्यूच्या इथे. खूप गर्दी आहे आणि लोक असे कॅरेक्टर्स बनवून आलेत ना, मस्त मस्त. हो, एक कॅरेक्टर तर आम्ही बघितलंय, मी तुम्हाला सुद्धा तुम्ही गेस दाखवते. करा बरं कोण आहे बघा. हे बघा, तुम्हाला माहिती असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. तर हे आहे बेसिकली व्हेन्यू. बँगलोरियन्सला माहिती असेल ही प्लेस व्हाईट फील्डमध्ये आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहे. आम्ही जाऊ आत आणि बघूया आतमध्ये काय आहे. तर अंशुल, किती एक्सायटेड आहेस तू? व्हेरी मच. इव्हेंटमध्ये एंटर करताच माझा कडक असा फोटोशूट करून आणि आम्ही मेन हॉलमध्ये एंट्री घेतली. हॉलमध्ये एंटर करताच एक वेगळीच वाईब आम्ही एक्सपिरियन्स केली. भरपूर असे मल्टिपल ॲनिमे कॅरेक्टर्स आम्हाला दिसत होते. आणि या कॅरेक्टर्ससोबत खूप साऱ्या अशा छान गोष्टी तिथं होत्या आणि रिलेटेड मोस्टली छान पोस्टर्स. आम्ही त्यातून छान 3-3 पोस्टर्स घेतलेत. आयरन मॅन, लुफी, झोरो असे. आणि तुम्ही बघू शकता किती सारे कॅरेक्टर्स आहेत. आता इथं मी आपल्या दो फ्लमिंगोसोबत फोटो घेतलेला. लुफी पण तिथं आलेला आणि खूप छान वाटलं होतं. लुफीने त्याची इलाईट पोज केली होती दो फ्लोमिंगोसोबत, जिथं तो पायला पाय टकरवतो आणि त्यांची हाकी क्लॅश होते ना, ती वाली. इथं थोडं जापनीज वाईब देणारी जागा होती, तर आम्ही थोडेसे इथं शूट पण केले. माझा ना एक ॲनिमे खूप फेवरेट आहे, काईजू नंबर 8. तो एवढा फनी आहे त्या ॲनिमेमध्ये आणि द वे ते ॲनिमे पोर्ट्रे केलं ना, मला खूप आवडतं. याला बरोबर मी तिथं गेलो त्याच्यासोबत फोटो काढायला. इज वन ऑफ माय फेवरेट. आणि हे फ्री रन, मी आताच तिचं ॲनिमे बघायला स्टार्ट केलं आहे. मला माहीत नव्हतं एक्झॅक्टली कोण कॅरेक्टर आहे ती, बट टर्न्स आउट फ्री रन नावाचं ॲनिमे खूप पीसफुल आणि खूप छान आहे. आम्ही सध्या इव्हेंटच्या आतमध्ये आहे आणि खूप छान वाईब आहे इथे. वेगवेगळे कॉमिक कॅरेक्टर्स आहेत. आम्ही खूप पिक्स काढलेत सगळ्यांसोबत आणि छान छान पोस्टर्स पण घेतलेत. आम्ही नाही, अंशुलने. मला काही कळत नाहीये याबद्दल. हिला एक कॅरेक्टर माहिती आहे, तो पण कोण, मार्वल मधला स्पायडरमॅन. हा, एक्झॅक्टली. है ना. आम्ही शॉपिंग करत होतो तेवढ्यातच तिथे एक गेमिंग इन्फ्लुएन्सर आला, तो म्हणजे मिथफॅट. आता इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर अंशुल तिथे जाणारच होता. तर तिथे जाऊन त्यांनी भरपूर असं मिथफॅटचे सगळे इन्स्ट्रक्शन्स ऐकले. प्लस तिथे काही डेमो मॅचेस झाल्या विच वॉज स्पॉन्सर्ड बाय लिनोवो. तर त्यासुद्धा आम्ही दोघांनी एन्जॉय केला. फार मजा येत होती ते सगळे मॅचेस बघताना. आणि विनरला काही गुडीजसुद्धा मिळाल्या विच वॉज स्पॉन्सर्ड बाय लिनोवो अगेन. तर हे सगळं बघून परत आम्ही निघालो स्टॉल्सकडे. आणि भरपूर स्टॉल असल्यामुळे आम्ही हळूहळू ते सगळं एक्सप्लोर करत होतो आणि मज्जा करत. तर इव्हेंट एक्सप्लोर करता करताच वेळ आली, ती म्हणजे की माझ्या फोटोशूटची. तर माझा सुंदर असा फोटोशूट करून आणि आम्ही परत काही चॅलेंजेस बघायला गेलो विच वॉज स्पॉन्सर्ड बाय स्विफ्ट. तर काही टीनेजर्स हे चॅलेंजेस परफॉर्म करत होते आणि आम्ही तिथे उभं राहून त्यांना मस्तपैकी एनकरेज करत होतो आणि एन्जॉय करत होतो. तर हे सगळं बघत बघत काही आर्ट स्टॉल्स होते जे की मी व्हिजिट करून आणि काही त्यांचे प्रॉडक्ट्स चेक करत होती. आता आम्ही जातोय PS5च्या सेशनकडे, जे की अंशुलचं फेवरेट सेशन आहे ऑफकोर्स. दॅट इज करेक्ट. तर आम्ही आत आल्या आल्या इथं खूप अशी क्यू लागलेली होती. फ्री गेम्स होते, तुम्ही किती जोराने पंच करू शकतात. आणि ते वाले जिथं आपली नजर स्ट्रेट पाहिजे आणि 4-5 रॉड्स अशा खाली पडतात आणि आपल्याला एकदम कमी टाईममध्ये त्यांना पकडावं लागतं. अशा टाईपचे गेम होते. खूप सारे असे गेमिंग पीसेस बिल्ट इन होते इथं. आणि मला खूप गेम्स आवडतात. तर एक PC मला मिळाला, मी तिथं बसलो.
गेम्स एवढे छान नव्हते. मी इथं तेच बघत होतो की कोणते गेम्स अवेलेबल आहे. पूर्ण स्टीमवर फक्त एकच अवेलेबल होता, तो पण जुजुत्सू कायसेनचा. आणि त्याचे मूव्ज मला कळत नव्हते. मी एकच मूव तो तेच यूज करत होतो. पण ठीक आहे, आय मीन इट वॉज ॲव्हरेज एक्सपिरियन्स ऑफ दॅट गेम ॲटलिस्ट. बट तिथलं एन्व्हायरमेंट खूप छान होतं. सगळे तिथं CSGO खेळत होते बाजूला. तर अंशुल हे सगळं एन्जॉय करत असताना माझा वेगळा असा टाईमपास सुरू होताच. तिथे सुद्धा आम्हाला काही ॲनिमे कॅरेक्टर्स मिळाले ज्यांना मी रेकॉर्ड करत होती आणि त्यांच्यासोबत सुद्धा एकदम एक्साइटमेंटमध्ये अंशुलने काही फोटोशूट करायला लावला. तर ऑलमोस्ट बाय द टाईम इव्हिनिंग झालेली होती आणि जसं की कॉस्प्ले इव्हेंटसुद्धा असतो ॲज अ पार्ट ऑफ कॉमिक कॉन, जो की लास्टला ठेवला जातो बाय इव्हिनिंग. तर सगळे कॉस्प्ले कॅरेक्टर्स इव्हेंटच्या तिथे पोहोचलेले होते आणि त्यांच्यासोबत सगळी लोकं फोटो काढत होती. मी सुद्धा भरपूर फोटोज काढली, अंशुलची ऑफकोर्स, नॉट माइन. आणि नंतर कॉस्प्ले सुरू झाला आणि तिथे सुंदर सुंदर असे काही फॅमिली आलेली होती ज्यांनी क्यूट हॅरी पॉटरचा कॉस्प्ले परफॉर्म केलेला होता. वेगळे वेगळे कॅरेक्टर्स फ्रॉम हॅरी पॉटर. बाकी पण काही कॅरेक्टर्स होते जे की छानपैकी, जसं की नेझुको वगैरे, वन पीस. तर असे छान असे कॅरेक्टर्स वगैरे आणि यांचा कॉस्प्ले वगैरे आम्ही एन्जॉय केला आणि मजा येत होती. हा कॉस्प्ले वगैरे बघताना मलासुद्धा काही माहिती मिळाली, ॲनिमे काय असतं, ॲनिमेचे कॅरेक्टर्स काय आहेत, कुठलं ॲनिमे कसं असतं वगैरे. अँड सो फार आय एम इन्स्पायर्ड बाय वन पीस अ लॉट अँड लुफी इज माय फेवरेट कॅरेक्टर. हां, आणि तुम्ही पण तुमचा फेवरेट ॲनिमे कॅरेक्टर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. इथं आता चालू आहे डिमन स्लेअरची कास्टिंग. ते त्यांचं एक छोटंसं ॲक्ट करत आहे जिथं तो एक काय म्हणतात त्याला, अप्पर मून असतो ना, त्याच्या विरुद्ध सगळे लढतात आणि शेवटी तांजिरो येतो आणि तांजिरो येऊन त्या अप्पर मूनला डिफीट करतो. तर सगळे त्यावेळेस शूटिंग करत होते ॲज इन, कारण कॉमिक कॉन आहे तर सगळ्यांना या गोष्टींचा कॉन्टेक्स्ट असतोच आणि होपफुली आपले व्ह्युअर्सला पण तोच कॉन्टेक्स्ट असणार. तर हा आला तांजिरो आणि डॅम द अप्पर मून इज डेड, नेझुको इज एन्जॉईंग हरसेल्फ. असे खूप सारे कॅरेक्टर्स कंटिन्यू येतच होते. Because we do have Batman here, but nothing's gonna stop me tonight. So hey guys, I'm Shashi. My chess number is 198, and thank you so much. And if you're a gamer, you must have already played Valorant. तर इथं ब्रीमस्टोन, योरू आणि ग्लोव्ह हे 3 कॅरेक्टर्स पण आलेले. अमिताभ बच्चनची एक वाईल्ड कार्ड एंट्री पण. अँड दिस इज द समुराय घोस्ट ऑफ सुशिमा, माय फेवरेट गेम एव्हर. तर ऑलमोस्ट मोर दॅन हाफ कॉस्प्ले एन्जॉय करून आणि आम्ही नंतर इव्हेंट स्किप करून घरी जायचं डिसाईड केलं, कारण की भरपूर लेट झालेलं होतं आणि प्लस डिनर बाकी होता. अंशुल खूप खुश होता कारण की त्याला ॲनिमे फार आवडतं आणि त्याला पूर्ण दिवस ॲनिमे कॉमिक कॉन इव्हेंट अटेंड करायला मिळाला, त्यामुळे त्याची खुशी मी बघू शकत होती. तर आम्ही अशा प्रकारे इव्हेंट पूर्ण अटेंड करून आणि घरी जायला निघालो. तर बाय बाय.